झणझणीत तरीवाली मिसळ पावची रेसिपी पाहणार आहे. अगदी हॉटेलसारखी तरी, त्याची चव पण अप्रतिम अशी आज आपण मिसळ पावची तरीचा कट करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडला तर एक लाईक करा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. मिसळ पाव बनवण्यासाठी पहिल्यांदा मोड आलेली मटकी पाव किलो अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 5-6 लोकांना पुरेल एवढी मटकी जी आपण कट करणार आहे. त्यानंतर मटकी पहिल्यांदा आपल्याला शिजायला ठेवायची आहे. तर एक भांडं घेतलेलं आहे नॉनस्टिकचं, त्यामध्ये सर्व मटकी टाकून घेतलेली आहे. आता त्यात पुरेलसं एवढं पाणी टाकायचं. मी त्यामध्ये 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घेतलेले आहे. आता गॅस पेटवून त्यावर मटकी शिजायला ठेवून द्यायची. गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा, त्यात झाकण लावून ठेवायचं. आता तोपर्यंत आपण मसाला बनवू. गॅसवर पॅन ठेवलेला आहे. गॅस स्लो फ्लेमवरच ठेवलेले आहेत. 1 तमालपत्र टाकलेले आहे, 4 छोट्या लॉंग टाकलेले आहेत, 4 बारीक विलायची टाकलेली आहे, 1 स्टार फूल टाकलेले आहे आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2 बेडकी मिरची. असं करून ते छान रोस्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं असं रोस्ट करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा, मोठा चमचा आहे, धने टाकलेले आहेत. त्यानंतर अर्धा चमचा तीळ टाकलेले आहेत, पाव चमचा खसखस टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरे टाकलेले आहेत. आता हेही चांगले रोस्ट करून घ्यायचे आहेत. हलके गरम करायचे आहेत. फक्त त्याचा वास येईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता हे चांगले भाजलेले आहेत आणि थंड करायला एका ताटात ठेवून द्यायचं. आता परत पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आता त्यामध्ये बारीक असे उभे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, अगदी पातळ असे चिरलेले आहेत, ते टाकून घेतलेले आहेत. तेही चांगले 2-4 मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत. त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतायचे. हलकासा कलर चेंज झालेला आहे. आता त्या स्टेपला आता लसूण 10-12 टाकलेले आहेत आणि 4-5 बारीक तुकडे आल्याचे टाकलेले आहेत. 3-4 मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या चिरून आणि तेही चांगले परतून घ्यायचे आहेत. आता 2-3 मिनटं चांगले परतून घेतल्यावर चांगले सॉफ्ट झालेले आहेत सगळे जिन्नस. आता नंतर एका ताटामध्ये ते सर्व काढून घ्यायचं आहे. आता हाच पॅन परत आपण गॅसवर ठेवणार आहे. त्यामध्ये 1 वाटी खोबरं खिसून टाकलेले आहे. आता चांगलं तेही परतून घ्यायचं आहे. त्याचा कलर चेंज झालेला आहे बघा. आता ते थंड करायला ताटामध्ये ठेवून द्यायचं. आता आपली मटकी शिजली का ते पाहिजे. आता गॅस स्लो फ्लेमवरच आहे. हे बघा, मटकी अगदी अर्धी कच्ची चांगली शिजलेली आहे. खूप गाळ पण शिजून घ्यायची नाही. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एक बाऊल घ्यायचा. त्यामध्ये झाऱ्याने मटकी काढून घ्यायची, पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि मटकी सेपरेट करायची. आता सर्व मटकी काढून घेतलेली आहे आणि आपलं जे मटकीचा स्टॉक राहतो तेही एका बाऊलमध्ये काढायचा, म्हणजे आपल्याला ग्रेव्हीसाठी तो उपयोगी होईल. त्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतलेले आहे. तर आपण ड्राय मसाला जो भाजलेला आहे तो पहिल्यांदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने अगदी बारीक स्मूथ करून घ्यायचा आहे. आता तोही एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा. सर्व मसाला काढून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये
जो आपण ओला मसाला पूर्ण भाजून घेतला आहे तो आता बारीक करून घेण्यासाठी त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकायची। वाटणमध्ये कोथिंबीर टाकली ना ग्रेव्हीला खूप चांगला टेक्स्चर येतो। त्यानंतर मिक्सरला फिरवून अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक पेस्ट तयार केलेली आहे। त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवायची। आता आपल्याला मिसळ करायची तर भरपूर तेल लागतं, तर मी 4 चमचे तेल टाकलेले आहे। आता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। थोडं तेल तापलं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून दिलेले आहे। जिरे तडतडले की बारीक चिरलेला कांदा एक टाकलेला आहे, तोही चांगला परतून घ्यायचा आहे 2-3 मिनटं। थोडासा असा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, त्यामध्ये परत पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। आता 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। त्यानंतर 1 चमचा काळं तिखट टाकलेले जे आपण घरी बनवतो ते। आता त्यामध्ये आपण शिजवलेली मटकी टाकून घ्यायची आहे। आता टाकताना पूर्ण नाही टाकायची, त्यातला फक्त एक पोर्शन टाकायचा आहे, कारण आपल्याला मिसळचा कट तयार करायचा आणि बाकीचं ठेवून द्यायची जे आपल्याला मिसळ बनवताना लागेल। आता त्यामध्ये 1.5 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली, त्याने त्याचा कलर इतका छान दिसतो। आणि त्यानंतर आपण जो ड्राय मसाला तयार केला होता तो त्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि परतून घेत आहे चांगलं। आता त्यानंतर त्याच्यामध्ये ना वाटण केलेलं आपण ओला वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मसाला आपण चांगला परतून घ्यायचा आहे। जेवढा तुम्ही परताल तेवढं म्हणजे मसाल्याला तेल सुटायला सुरुवात होती, त्यामुळे आता हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये थोडं आपण 1-2 मिनटं झाकून ठेवायचं आहे। आता गॅस मी स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे, नाहीतर आपले मसाले जळून जातील। त्यानंतर 2 मिनटं झालेले आहे आणि वाटणाचं जे पाणी आहे ते टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यावर परत झाकण लावायचं आणि 2 मिनटं तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचं। आता हे बघा तेल सुटायला लागले, म्हणजे आपला मसाला अजून एवढा तयार झालेला नाही। मग परत तो हलवून घ्यायचा आणि परत झाकण लावायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजून द्यायचा। आता हे बघा किती छानपैकी तेल सुटलेले आहे, म्हणजे आपला मसाला अगदी परफेक्ट झालेला आहे। आता त्यामध्ये काय करायचं, मटकीचं जे आपले शिजवलेलं होतं तो स्टॉक टाकून द्यायचा आणि त्यामध्ये जे गरम पाणी केलेलं आहे ते त्यामध्ये जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे टाकून घ्यायची। आता गरम पाण्याने काय होतं, आपली तरी चांगली वर अशी तरंगली जाते आणि असं झणझणीत मस्त आपलं मिसळचं ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता चवीपुरतं मीठ टाकायचं। गॅस आपला स्लो फ्लेमवरच आहे। त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि चांगली उकळी येऊन द्यायची। आता उकळी आलेली आहे, आपण काढून घेतलेले झाकण बघा, मस्त अशी आपली मिसळचा कट तयार झालेला आहे। अगदी झणझणीत दिसायला पण बघा किती तरी आलेली आहे वर। त्यानंतर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। गॅस बंद केलेला आहे। हे बघा मस्त अशी आपली मिसळचा कट तयार झालेला आहे। आता प्लेट तयार करून घेऊया। आता पहिल्यांदा आपण कांदा घेतलेला आहे, कांद्याची चकती घेतलेली आहे 2-3। त्यानंतर लिंबाची 1 फोड घेतलेली आहे। आता मिसळ बनवण्यासाठी भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपली शिजवलेली मटकी टाकलेली आहे। नंतर त्यावर आपण फरसाण टाकून घ्यायचं आहे। एका 2-3 चमचे चांगला फरसाण टाकून घ्यायचा आहे।
नंतर मिसळचे जो कट बनवलेला आहे झणझणीत मस्त, तो टाकून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता कांदा हे तुमच्या आवडीनुसार टाका, किती पाहिजे ते. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली. परत फरसाण टाकून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली हॉटेलसारखीच मिसळचा कट झालेला आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने करा, बघा तुम्हाला नक्की आवडेल. आता हे पाव ठेवलेले आहे आणि चमचा आणि पाव, मस्त अशी आपली डिश तयार झालेली आहे. मिसळ पावची अगदी हॉटेलसारखी झालेली आहे. त्याची चव पण खाऊन अगदी मस्त झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल कृपया लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन येईल. भेटूया आपण नेक्स्ट नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.